त्यांनाही बक्षिसी देता. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला सेंगर म्हणून, तिथे जो निर्लज्जपणा दिसला, तिथेच हा तोच महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राचं काय तुम्ही करून ठेवलं आहे, महाराष्ट्र कुठे देऊन ठेवला आहे हा प्रश्न, याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे या महाराष्ट्राला. महाराष्ट्र मी कुठे नेऊन ठेवला आहे हां, याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने द्यायला पाहिजे. पण हे घडतं याचं कारण असं आहे की त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीस साहेबांचे, हे मोकाट सुटलेले आहेत. आम्ही काही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आणि तो आम्हाला पाठीशी घालेल, हा जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, त्यातून या गोष्टी घडत आहेत. मंत्री अतुल सावेंच्या खास माणसाचा नगरसेवकाचा देखील असं तक्रार आहे ना, ते सर्वत्र तेच चाललं आहे. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन जे काय चाललेलं आहे सर्वत्र. हा बोला. एका वेळेस एकाच वॉर्डची मतमोजणी होणार, नाही ते म्हणून निवडणुका रखडणारे हे तसं होणार नाही, तसं होणार नाही. ही टेक्निकल गोष्ट आहे, त्याच्यावरती आमचे या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत. राऊसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मी त्यांना 1,000, नंतर 2,000 आणि आता 3,000 असं बक्षीस जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू मुस्लिम असा वाद लावलेला नाही, आणि त्याबद्दल मी त्यांना असं असेल नसेल तर मी त्यांना 1,00,000 रुपये इनाम घोषित उद्धव साहेबांचे 1,00,000 रुपये आणि माझे अधिक 5,00,000 रुपये, बरं का. उद्धव साहेबांचे 1,00,000 रुपये आणि अधिक माझे 5,00,000 रुपये कधी घेऊन जाऊ शकतात ते. त्यांना जर अमाऊंट वाढवायची असेल तर ती मी वाढवायला 11,00,000ही करायला तयार आहे. मीच कशाला, आमच्या पक्षातला प्रत्येक महत्त्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे. पण मी त्यांना आता 11,00,000 रुपये, उद्धवजींचे 1,00,000 आणि माझे 10,00,000 पकडा. चला, बोली वाढते. वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा, जे उद्धव साहेब सांगतायत अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाहीत. हे फार मोठं आव्हान आहे. आणि देवेंद्रजीसारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्याने स्वीकारायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय. जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे. महानगरपालिका, मुंबई असेल, ठाणे असेल, नगरपालिका असतील, इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय, जय श्रीराम आणताय, बाबरी आणताय. महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षात ते दाखवायला पाहिजे. जर आम्ही विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का? आणि मी परवाही म्हणालो, आमचा सगळं आयुष्य हे मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संघर्ष झाला. आम्ही तुम्ही कुठे होतात? हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे. बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलंच आहे. या मुंबईमध्ये 56 पूल, हां, त्यानंतर अनेक गोष्टी अशा उभ्या राहिलेल्या आहेत त्या काळापासून, बाळासाहेबांच्या काळापासून. किंवा तुम्ही आमच्याबरोबरच होतात ना भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ, ते भाऊ आहेत, आमचे भाऊसाहेब आहेत. भाऊसाहेब, काही उचलले जीभ लावली टाळाला. राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण देवेंद्र. आपण या